नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। महत्त्वाची बातमी आहे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी। कांदा उत्पादक शेतकरी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार, कारण कांदा निर्यात शुल्क हटवले नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी केला आहे। परंतु खऱ्या अर्थाने कांद्याचे भाव वाढणार का, कांद्याचे भाव का वाढणार, कधी वाढणार, कशामुळे वाढणार आणि कांद्याचे भाव कमी का झाले होते या संदर्भात महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। कांद्याचे भाव येणाऱ्या काळामध्ये वाढू शकतील का, तर का वाढू शकतील, किती वाढू शकतील त्या संदर्भातील महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। शेतकरी मित्रांनो, कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार आणि कमी होण्याचं कारण, वाढण्याचे कारण आपण बघणार आहोत। आणि शेतकऱ्यांची जी काय आक्रमक स्थिती सध्या झालेली आहे ती काय म्हणते आहे, काय सध्याची त्यांची प्रतिक्रिया आहे, त्यांनी काय इशारा दिला आहे सरकारला, त्या संदर्भात सुद्धा जाणून घेत आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा असेल का। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे। शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या भावात जी काही पडझड झालेली आहे ती ही फक्त आणि फक्त कांदा निर्यात शुल्क, कांदा निर्यात मूल्यामुळे झालेले आहे। एकंदरीत निवडणुकीच्या अगोदर म्हणजे दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी केली आणि तेव्हापासून जी काही कांद्याच्या भावात पडझड झाली ती 1100, 1200, 1300, 1400 आणि 1500 रुपयापर्यंत झाली। ती आजवर सुधारायला तयार नाही। पुन्हा एकदा सरकारने सांगितले की कांद्याची निर्यात बंदी आम्ही उठवली, परंतु त्यावर $550 निर्यात मूल्य आणि 40% निर्यात शुल्क लागू केलं। आता लागू केलं निवडणुकीपुरतं, कारण की मतदान त्यांना मिळवायचं होतं, काहीतरी शेतकऱ्यांसंबंधित चांगला निर्णय दाखवायचा होता, म्हणून कांद्याची निर्यात बंदी उठवल्या अशी घोषणा केली। या अगोदर दोनदा अशी घोषणा केली। अमित शहा यांनी सुद्धा सांगितले निर्यात बंदी उठवली आणि पुन्हा सांगितले की निर्यात बंदी कायम आहे। खऱ्या अर्थानं हे शेतकऱ्यांचे राजकारण, यांचं राजकारण काय चालू यांनाच माहिती आहे। परंतु शेतकऱ्यांची काय दयनीय अवस्था आहे। कांद्याला कवडीमोल भाव भेटतोय। अगोदरच उन्हाळी कांदा शेतकरी बांधव उन्हातानात घायाळ झालेले, अस्मानी सुलतानी संकट त्याच्यावर वारंवार येत आहे आणि आलेले आहे, आजही नाही, महागाई आलेली आहे आणि शेतकऱ्यांची परिस्थिती फार बिकट आहे। आणि खऱ्या अर्थानं 2 पैसे शेतकऱ्यांना मिळण्या अपेक्षा आहे। कांद्याच्या भावाची घसरणीचं कारण म्हणजे केंद्र सरकार आहे। केंद्र सरकार वेळोवेळी एकंदरीत या ठिकाणी ते ठाम नाही आहे। वेळोवेळी वेगवेगळे निर्णय सरकार शेतकरी विरोधी त्या ठिकाणी घेताना दिसत आहे आणि या ठिकाणी कधी निर्यात शुल्क लागू करतंय, कधी निर्यात शुल्क काढतंय, कधी निर्यात बंदी करतंय, कधी $800 निर्यात मूल्य करतंय, शुल्क करतंय। त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची दयनीय अवस्था कांद्याच्या बाबतीत झालेली आहे। आणि कांद्याचे भाव वाढणार तर का वाढणार, तर कांद्याचे भाव वाढू शकता जर कांदा निर्यात बंदी आणि कांदा निर्यात शुल्क आणि कांदा निर्यात मूल्य काढून टाकलं तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये कांद्याचे भाव वाढू शकतात। कांद्याचे उत्पादन जेवढे आहे, तुम्ही या ठिकाणी रिपोर्टच्या माध्यमातून सरकारला जी काही माहिती केली आहे त्या मानाने जेवढी कांद्याची निर्यातीची सद्यस्थिती, कांद्याचे जे काही या ठिकाणी लागवड आहे, कांदा क्षेत्र आहे तेवढं नाही, परंतु सरकार क्षेत्र दाखवतंय जास्त कहून तर निर्यात बंदी करता येईल म्हणून। आता या ठिकाणी यांना कांद्याच्या बाबतीत राजकारण एवढं केलं आहे, खऱ्या अर्थानं इतर कोणत्याच शेतमालाचे एवढे राजकारण नाही तेवढं कांद्याच्या बाबतीत आहे। आणि कांदा या ठिकाणी या सरकार, कांदा तर आहे राजकारण, परंतु हे सरकार काय करतं, एका राज्यासाठी वेगळा न्याय आणि इतर राज्यासाठी वेगळा न्याय। गुजरातच्या पांढऱ्या कांद्यासाठी निर्यात शुल्क लागू नाही। आता पुन्हा एकदा कर्नाटकच्या 2 दिवसापूर्वी सरकारने निर्णय घेतला, कर्नाटकच्या बेंगळुरू रोज कांद्यासाठी, गुलाबी कांद्यासाठी निर्यात शुल्क काढून घेतलं। पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हा न्याय का? महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काय गुन्हा केला? उन्हाळी कांद्यासाठी या ठिकाणी त्यांना निर्यात शुल्क भरावं लागतंय, निर्यात मूल्य भरावं लागतंय। खऱ्या अर्थाने कितपत योग्य आहे? एका राज्यासाठी वेगळा न्याय आणि वेगळ्या राज्यासाठी वेगळा न्याय, असं का? हे सरकार सर्व, आता देशाचे जे काही सरकार आहे ते सर्वच राज्य त्यांना सारखे धरून चालवावं लागतं। एका ठिकाणी वेगळा निर्णय म्हणजे एकाच देशामध्ये वेगवेगळे राजकारण चालू आहे, एकाच राज्यामध्ये, एकाच वेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे निर्णय, एका देशामध्ये
हे सरकार घेत आहे. वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे निर्णय, वेगवेगळे शासन, वेगवेगळे या ठिकाणी निर्णय सरकार शेतकरी विरोधी देत आहे. खऱ्या अर्थाने यामुळे शेतकरी तीव्र संतापाची लाट सध्या पसरलेली आहे. शेतकरी आक्रमक पवित्रा शेतकरी बांधवांनी घेतला आहे आणि या ठिकाणी शेतकरी बांधव वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांची मनस्थिती सध्या बिघडलेली आहे आणि उत्पादन खर्च तर आधी नाही निघत, परंतु त्यांचे मुलाबाळाचे शिक्षण, मुलीचे लग्न, त्यांचा संसार, त्यांचं घरदार कसं चालायचं, आधीच उत्पादन खर्च बघितला फार वाढलेला आहे. त्याचा भाव जर बघितला तर फार कमी आहे. त्यातले त्यात असे सरकार वेगवेगळे शेतकरी विरोधी निर्णय घेतात. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट सध्या तरी पसरलेली आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये आणखीनच तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी कांदा शेतकरी बांधव व शेतकरी संघटनांनी घेतलेला आहे. आता तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय नक्कीच मांडा. जास्तीत जास्त महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ताज्या आणि महत्त्वाची अपडेट कळेल. आणि अशा प्रकारच्या महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाच्या बातम्या आपण वारंवार घेऊन येत असतोच. तशीच एक महत्त्वाची अपडेट म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचली. जास्तीत जास्त महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही ताज्या आणि महत्त्वाची अपडेट कळेल. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाच्या बातम्या, त्याचा अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असणार आहे. धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. भेटूया अशा का माहितीपूर्ण कांदा बाजारभावाच्या अपडेट्स. तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका माहितीपूर्ण लाईव्ह बाजारभावाच्या अपडेट्स. तोपर्यंत इथेच थांबतो आहे. परंतु एक लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची दयनीय अवस्था या सरकारने केली कितपत योग्य आहे. आधीच उत्पादन खर्च निघत नाही, 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावं कायम अपेक्षा शेतकऱ्यांची राहिलेली आहे. तरी देखील हे शेतकरी विरोधी निर्णय सरकार घेतं आणि वारंवार या ठिकाणी शेतकऱ्यांना डिवचण्याचं काम या सरकारने करण्यात आलेलं आहे. जी काही महत्त्वाची अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी असतात ते तुमच्यापर्यंत वारंवार पोहोचले जातात. नक्कीच जास्तीत जास्त कांदा शेतकरी बांधवापर्यंत नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. अशा प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडीसाठी नक्कीच कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि अशा प्रकारची घडामोड आपण वारंवार घेत असतो. तशीच ही महत्त्वाची घडामोड आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचली. तुम्ही सुद्धा शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करायचं नका ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडीसाठी. आणि जे काही निर्णय सरकार घेत आहे ते योग्यच घेतला पाहिजे. सर्व राज्यासाठी समान कायदा, सारखा नियम, सारखा योजना, सारखी या ठिकाणी कायदे, सारखा नियम, सारखं या ठिकाणी न्याय या राज्यातील असो किंवा देशातील सरकार असो. आता राज्यातील सरकार सर्व जिल्ह्यासाठी सरकार न्याय द्यायला पाहिजे आणि केंद्रातील सरकारने सर्वच या ठिकाणी राज्यासाठी सरकार न्याय दिला पाहिजे. परंतु या देशामध्ये आता सध्या वेगळं घडतं आहे. एका राज्यासाठी वेगळं आहे आणि एका राज्यासाठी वेगळं आहे. गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला निर्यात शुल्क नाही आणि आता बेंगलोर रोज कर्नाटकातील कांद्याला सुद्धा या ठिकाणी बेंगलोर रोज कांद्यासाठी, गुलाबी कांद्यासाठी कांदा निर्यात शुल्क काढलं. पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काय या ठिकाणी यांचं वाकडं केलं? महाराष्ट्रातीलच शेतकऱ्यांसाठी, महाराष्ट्रातीलच कांद्यांसाठी का निर्यात शुल्क हटवलं जात नाही? हे खऱ्या अर्थानं वेगळं आहे का नाही? आता तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय? तुमचं स्वतः मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ज्यांच्यापर्यंत लाईव्ह अपडेट पोहोचली त्यांनी पुढे पाठवा. व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्कीच व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट कळेल. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येत असतो. तशीच ही महत्त्वाची घडामोड होती जी तुमच्यापर्यंत पोहोचली. शेअरसुद्धा तुम्ही केलं असणार आहे, सबस्क्राईबसुद्धा केलं असणार आहे. धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण कांदा बाजारभावाच्या अपडेट्स. तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका.
तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका माहितीवरून अपडेट्स. तोपर्यंत इथेच थांबतो. जय महाराष्ट्र, जय शिवराय, धन्यवाद. भेटूया पुढील.